ओके. कंपाऊंड इंटरेस्ट. ओके. चक्रवाढ व्याज. ह्या व्हिडिओला स्टार्ट करायच्या अगोदर आपण मागे त्याचे अर्थ, नियम, नियोजन, मीनिंग, एक्झाम्पल, रूल्स म्हणजे सगळंच. आता आपण ह्या व्हिडिओमध्ये कंपाऊंडिंग कसं वर्क करतं त्याचं कॅल्क्युलेशन्स फक्त बघणार आहोत. फॉर एक्झाम्पल मंथली आपण जर 100 रुपये ॲड करत असेल सेव्हिंगमध्ये किंवा आर डीमध्ये, तर त्याचा इफेक्ट 30 वर्षांनी काय होईल, कंपाऊंडिंग इफेक्ट, चक्रवाढ व्याज, ते आपण ह्याच्यात बघणार आहोत. ह्याच्या अगोदर मी कंपाऊंडिंगची का गरज आहे, त्याचे नियम, नियोजन सगळं व्यवस्थित एक्झाम्पल 2-3 एक्झाम्पल देऊन सगळं मेन्शन केलं मी मागे. त्या तुम्ही व्हिडिओ चेकआउट करू शकता. आता आपण बघूया की कॅल्क्युलेशन बघायच्या अगोदर ह्या पॉईंटनुसार आपल्याला डिस्कस करायचं आहे. नंबर 1, दर महिना किती भरायचे, दर महिना भरले तर वर्षाला किती होईल, वर्षाला त्याचा व्याज किती होईल, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आता सगळ्यांचीच परिस्थिती श्रीमंत नसते का गरीब नसते असं नसतं, थोडंसं खालीवर असतंच. तर तुम्ही तुमच्या परिस्थितीनुसार कसं भरू शकता हे मी पुढे एक्सप्लेन करेन. 5 आणि हे शेवटी हा लास्ट आपण पॉईंट डिस्कस करू. चक्रवाढ व्याजाचा फायदा तुम्ही कसा मिळवू शकता आणि त्यासाठी काय करावं लागेल की व्हॉट इज ॲक्शन फॉर कंपाऊंडिंग इंटरेस्ट टू गेट बेनिफिट. हा, तर पॉईंट 1 पॉईंट 2 पॉईंट डिस्कस करू. ही व्हिडिओ खूप महत्त्वाची होणार आहे कारण ह्याच्यात जो 30 वर्षाचा इफेक्ट आहे आपण पर मंथ इन्व्हेस्ट केल्याच्या नंतर त्याचा तुम्हाला अंदाज येईल. हे खूप महत्वाचं आहे. आता फक्त एक 5 मिनिटच इतकं व्यवस्थित डिस्कस करू आपण इथे. ह्याच्यानंतर जो पुढचा नेक्स्ट चार्ट आहे त्याच्यामध्ये तुम्ही परिस्थितीनुसार कसं मीडियम असू दे गरीब असू दे कसं करू शकता हे मी पुढे तुम्हाला सांगतो. आता समजा तुम्ही 500 रुपये पर मंथ करत असाल, 500 रुपये पर मंथ, तर त्याची 12 महिने इथं आपण डिस्कस करू. महिने हे वर्ष, बाकीचं मी तुम्हाला सांगतो डिटेलमध्ये. समजा तुम्ही 500 रुपये पर मंथ इन्व्हेस्ट करताय आर डी मध्ये किंवा कुठे इन्व्हेस्ट करताय पर मंथ आणि तुम्हाला त्याच्यावर 7% व्याज आहे. हे 7% व्याज. आता नीट लक्ष देऊ नये का, 500 रुपये तुम्ही पर मंथ इन्व्हेस्ट करताय 12 महिने असं 30 वर्षासाठी. किती वर्ष? 30 वर्ष लक्षात ठेवा, 30 वर्ष. आता तुम्ही असंच 500 रुपये इन्व्हेस्ट केले 12 महिने म्हणजेच 1 वर्ष. किती झाले अमाऊंट? 6,000. 6,000वर 7% व्याज किती झाला? 420. 6,420 एका वर्षात झाली. परत पुढच्या वर्षी तुम्ही 6,000 पर मंथ करत ते 6,000 ऍड झाले ह्याच्यात, म्हणजे किती झाले टोटल अमाऊंट? 12,420. त्याच्यावर व्याज मिळाला 7%. किती अमाऊंट झाली? 13,289. असंच हे 3 कॉलम असेच वाढत 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 फायनली अमाऊंट तुम्हाला 500 रुपये तुम्ही 30 वर्षासाठी ठेवलेत तर 6,06,6,438. इफ एनी डाऊट यू कॅन कॅल्क्युलेट ऑनलाईन. तुम्ही जरी बघितलं तरी हेच रिझल्ट येतील. आता जर तुम्ही 500 रुपये पर मंथ करताय तर बेसिक किती होते 30 वर्षासाठी? 1,80,000 होते. आता हा चार्ट तर तुम्हाला कळला असेल. हे तुम्ही जसं जसं फ्री व्हाल, जेव्हा तुम्हाला लागेल तेव्हा 10 वर्षासाठी किती जमा झाले, 20 वर्षासाठी किती जमा झाले, 30 वर्षासाठी किती जमा झाले, यू हॅव टू चेक आउट ॲज पर युअर रिक्वायरमेंट. आता पुढे तो चार्ट तुम्हाला कळला नसेल तरी चालेल, हा चार्ट खूप महत्वाचा आहे.
जर तुम्ही 100 रुपये इन्व्हेस्ट केले 30 वर्षासाठी तर अमाऊंट किती होती? 36,000. त्याच्यावर व्याज किती मिळतो? 85,287. टोटल हे प्लस हे किती झाली? टोटल 1,21,000. म्हणजे जरी 100 रुपये तुम्ही जरी करत असाल तर 30 वर्षासाठी होतात 36,000. त्याच्यावर 85,000 व्याज, म्हणजे बेसिक अमाऊंटचा डबल, आणि तुम्हाला टोटल अमाऊंट मिळते ही. तसंच हे तुम्ही चेकआउट करू शकता. 500ची केली तर किती होईल 30 वर्षासाठी, त्याच्यावर व्याज किती मिळेल, टोटल अमाऊंट किती होईल, हे तुम्ही चेकआउट करू शकता. आता समजा तुम्हाला गरीब परिस्थिती असेल तर तुम्ही 1,000ची करू शकता, 1,500ची करू शकता, 2,000ची, 3,000ची, थोडीशी जरा मीडियम आहे 5,000ची करू शकता, थोडी श्रीमंत परिस्थिती अजून 10,000ची करू शकता. यू हॅव टू चेकआउट ॲज पर युअर सिच्युएशन. म्हणजे तुमच्या गरीब परिस्थितीनुसार हा चार्ट खूप महत्त्वाचा आहे. इथे तुम्हाला अंदाज येईल की तुम्हाला तुमचे 30 वर्षासाठी जमा किती होतील, व्याज किती मिळेल, टोटल अमाऊंट किती. तर असे हे 2 चार्ट आहेत कॅल्क्युलेशनचे. ह्याच्यात काय डाऊट असेल तुम्ही ऑनलाईन खूप असे कॅल्क्युलेटर्स आहेत, त्याच्यावर पण तुम्हाला मिळू शकतो. पण मी डिटेलमध्ये वर्किंग केलंय थोडंसं वेळ लावून. आता हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही तयार झालात, समजा कुठलीही अमाऊंट ह्या चार्ट मधली कुठलीही अमाऊंट करायला तुम्ही तयार झालात, यू आर रेडी टू इन्व्हेस्ट, तयार झालात. ओके. आता तयार झालात तर जसं आपण पॉईंट डिस्कस केला होता, मी शेवटी का सांगणार होतो, कारण हे खूप महत्त्वाचं आहे. चक्रवाढ व्याजाचा फायदा कसा मिळू शकतो, त्यासाठी काय करावं लागेल, व्हॉट इज ॲक्शन काय घ्यावं लागेल. तर नंबर 1, मी तुम्हाला मागे पण एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवले आहेत. इमर्जन्सी फंड, म्हणजे भविष्यात काही अडथळे सांगून येत नाहीत, त्यासाठी अगोदरच तयार राहावं लागतं. जर नाही तयार राहिलं तर असे दिवाळे निघतात ना, काही कोण सांगू शकत नाही. तर इमर्जन्सी फंडसाठी यू हॅव टू बी प्रिपेअर्ड ऑलरेडी. तुम्हाला अगोदर ह्याला आपत्कालीन म्हणतात, आपत्कालीन निधी किंवा पैसा. तर ह्याच्यासाठी तुम्हाला इमर्जन्सी फंड अगोदर तयार करून ठेवायला लागतं. तर तुम्ही दर महिना इमर्जन्सी फंडसाठी 500 ठेवताय का 1,000 ठेवताय हे तुमच्यावर आहे. त्यानंतर 20 वर्षासाठी तुम्ही कोणत्याही आरडीला जर तुम्हाला टच करायचं नसेल तर हा इमर्जन्सी फंड खूप इम्पॉर्टंट आहे. आणि आरडी एकदा तुम्ही चालू केली किंवा इन्व्हेस्टमेंट कुठली 20 वर्षासाठी टच नका करू. तुम्हाला कंपाऊंडिंगचा, म्हणजेच मी म्हणतोय ना, हे 2-3 आता व्हिडिओमध्ये सगळं व्यवस्थित डिस्कस केलंय. चक्रवाढ व्याज, जर तुम्ही 20 वर्षासाठी काही अमाऊंट भरा, 100 भरा, 1,000 भरा, 1,500 भरा किंवा 10,000 भरा, काही भरा, अमाऊंट छोटी मोठी नसते. कंपाऊंडिंगचा इफेक्ट 20-30 वर्षांनी इतका होतो, छोटी अमाऊंट मोठी होते. तर असं आपण संक्षेपमध्ये एकदा परत फायनल फास्ट डिस्कस करू. नंबर 1, सगळ्या व्हिडिओचा अर्थ नाही कळला तरी चालला, हा चार्ट लक्षात ठेवा. हा चार्ट बघितलं की तुम्हाला थोडं ट्रिक आयडिया पण येईल आणि मोटिवेशन मिळेल की आपण इन्व्हेस्ट करू शकतो. हा एक चार्ट महत्त्वाचा आहे. तुम्ही मी जसं बोललो होतो, परिस्थिती कोणती असू दे, श्रीमंत असू दे, गरीब असू दे, त्या परिस्थितीनुसार तुम्ही 100 करा, 500, 1,000, 1,500 सगळं डिटेलमध्ये कॅल्क्युलेशन मी दिलंय. ऑनलाईन बघून तुम्ही वेळ वाया घालवण्यापेक्षा इथं तुम्ही बघू शकता. 10,000 जर तुम्ही 30 वर्षासाठी ठेवले तर आपली इन्व्हेस्टमेंट अमाऊंट होते 36 लाख, आणि त्याच्यावर किती मिळतो? 1,21,28,000. म्हणजे परिस्थितीनुसार तुम्ही 100ची करा, नाही तर 10,000ची करा, 5 किंवा 5,000ची, तुमच्यावर आहे. तर आणि लास्ट, सगळ्या इन्व्हेस्टमेंट करायच्या अगोदर इमर्जन्सी फंड हा तुमचा रेडी पाहिजेच. कारण पैसे थोडेसे साईडला असतील तर काहीही अडचणी तुम्हाला त्याचा बेनिफिट होईल. आता काही तुमच्या क्वेरीज असतील तर कमेंटमध्ये कळवा, आपण डिस्कस करू. व्हिडिओ आवडले असेल तर खूपच चांगला आहे.
नाही आवडला असेल तरी पण खूप चांगला आहे. फक्त तुम्ही इमर्जन्सी फंडवर फोकस करा, बाकी इन्व्हेस्टमेंट ऑटोमॅटिकली होतील. लवकरच मिळू नवीन व्हिडिओ. थँक्यू.